पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील तिहेरी खुनाचा प्रकार ताजा असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गोविंदपूर जिल्हा विजयपूर कर्नाटक येथे आज दिनांक 29 मेला पुन्हा एकदा शेतजमिनीच्या वादातून सामूहिक हत्याकांड झाले आहे। यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा, त्यांच्यासोबत असलेल्या एकाचा अशा 6 जणांचा खून करण्यात आला आहे। त्यामुळे गोविंदपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। कर्नाटकातील चडचणच्या जिल्हा विजयपूर निराळे कुटुंबियांनी गोविंदपूरच्या रामपुरे कुटुंबियांकडून शेतजमीन खरेदी केली होती। ती शेती खरेदी केल्याच्या रागातून शुक्रवार दिनांक 29 मे रोजी सायंकाळी 5च्या सुमारास हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे। गोळीबाराच्या घटनेमुळे निराळे कुटुंबातील 5 सदस्यांचा तर त्यांच्यासोबत असलेल्या मुस्लिम समाजातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे। हे सर्व गोविंदपूर गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे। या प्रकारामुळे निराळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला। या थरारक हल्ल्यात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये रेवण सिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवण सिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवण सिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखीन एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून सीमा भागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। या दुहेरी नव्हे तर सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्हा हादरला असून भीमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तपाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे।